जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालो आहोत खोपोलीहून महड वरविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनाला। चला तर आपली राईड सुरू करूया। हा गणपती म्हणजे अष्टनायकपैकी चौथा स्वयंभू गणपती आहे। खोपोली ते महड साधारण 8 किलोमीटरचा प्रवास आहे। आपण आता आलोय मंदिराच्या जवळ। सरळ मुंबईच्या दिशेने रोड जातो। आपल्याला डावीकडे वळायचं आहे। मेन रोड पासून ते मंदिरापर्यंतचा प्रवास हा एकदम निसर्गरम्य आहे। तुम्ही याचा पण आनंद घेऊ शकता। हे आहे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर। आज रविवार असल्यामुळे मंदिरात थोडी गर्दी आहे। या मंदिराच्या मागे हे सरस्वती तलाव आहे आणि इथेच गणपती बाप्पाची खरी कथा सुरू होते। एकदा एका शेतकऱ्याला तलावात काम करताना गणपतीची मूर्ती सापडली। त्या रात्री त्याला गणपती बाप्पा स्वप्नात म्हणाले, मला इथेच तलावाजवळ स्थापित कर। आणि दुसऱ्या दिवशी भक्तांनी ती मूर्ती पवित्रेने स्थापित केली। म्हणूनच हे ठिकाण वरविनायक म्हणजे इच्छा पूर्ण करणारा गणपती आहे। आजही तलाव हे भक्त त्या पाण्याला पवित्र मानतात। आणि ही आहे ती मूळ मूर्ती जी मंदिराच्या मागे एक दत्त मंदिर आहे, तिथे भक्तांना दर्शनासाठी ठेवलेली आहे। राजयोग गुळाचा चहा। आम्ही इथे चहा पिऊन आमचा परतीचा प्रवास चालू केला। जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आता पुढील नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत जय श्रीराम।